झाडांच्या आतमध्ये पलीकडच्या साईडला असं मला वाटतं मी बेर गिल्स चालू आहे. ओ हो आई ओ जोरात विषय झालाय. चिखल आहे. ऍडव्हेंचर म्हणजे ऍडव्हेंचर झाले माझं. पूर्ण चिखल आहे. ओ मामा कोटलिंग कुठं आहे कोटलिंग? डोंगरावरून बाई खाली हाक मारायला लागली माणसासनी. मामासनी जराशी माहिती विचारूया. मामा मला माहिती सांगा फक्त. हां हां बर कुठनं जाय कसं जायचं त्याला? इकडं रस्ता आहे आता. हा इकडे लावायला लागणार खाली पुन्हा जायला लागणार चालत चालत. सरळ वर जाय वर जाऊन पुन्हा असं पटवून पडायला गेलं का नाही, हा तिथं दिसतंय गोळे आहे हे सगळं आहे. नेमकं काय आहे नेमकं तिथं काय आहे? पहिलं कवाचं आहे होते. आता आम्हाला तर काय होतं होय तुम्हाला पण काय माहित नाही. बरोबर आहे. माझ्या पडल्याची माहिती आम्हाला काय शिवाजी महाराज का असा कोणतं येऊन तिथं राहायच होता. हा घोळे आहेत. हा. आणि आत आहे का ना असं पोकाळ हा असं पालतं पडून आत जायचं आहे. हा आत गेले की ते आत मोकळच आहे. पुन्हा असं कसं राहू कोरले काय जरा हा कोरलेलं आहे पहिलंच. पहिलं जराच बाहेर आलोय आणि आता आपण निघालो कोटलिंगला. कोटलिंग हे म्हणजे एक ऐतिहासिक आहे. गुफा आहे का काय आहे हे पण नेमकं मला काय माहित नाही. आपण आता हा जो रोड आहे सिमेंट कॉन्क्रीटचा हा इथं पात्र सोपतोय आणि इथून ही पायवाट आहे. तर आता आपण वरती जायचं आहे. तर चला तर मग आपली सायकल याच ठिकाणी लावल्या. लॉक केल्या सायकलला. काही प्रॉब्लेम नाही सोडा. बघूया आता काय होते. परत येऊन सायकल दिसली म्हणजे बरं. काय व्हाय नको सायकलला. भाई काय व्ह्यू आहे बघा भाई. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. पूर्ण डोंगर आहे भाई. पूर्ण डोंगर. डोंगरामध्ये वास्तू कोरलेली आहे. पायवाट आहे ते आपण त्या पायवाटावरच निघालोय. कारण आपल्याला थोडी ना माहिती आहे का कुठं आहे नेमकं. हा अशा वातावरण आल्यावर मन एकदम प्रसन्न होते. या ठिकाणी बाई टायर बियर पडल्यात. मला वाटते जी भरतीची पोर आहेत ती येते प्रॅक्टिसला येत असतील. ही वाट दिसन झाली मला. ठीक आहे बघूया आपण इकडच्या साईडनं जाऊन छान आहे नेमकं कुठं. आई शपथ आहे कुठं घर. पण हे बघू शकता इथं कुठेच काही नाही का. फिरून इथून एक पाय वाट गेलेली मला दिसायला लागल्या. पण बघू आपण कुठंच नाही वाट. मला 100% वाटते काहीतरी फिरून जायचं असणार आहे. असली वाईब यायला लागली ना भाई. खतरनाक खतरनाक म्हणजे खतरनाक. त्या मामाने मला सांगितल्याप्रमाणे का नाही वरती एक प्लेन पूर्ण प्लेन सपाट पठार दिसते. हे बघू शकता खाली. हे तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसते का नाही काय माहित. पण हा पूर्ण चढ आहे. हे बघा काय पण होते किती पण काय पण होते पण सुट्टी देणार नाही. आज बघूनच जाणार काय पण आहे कुठं आहे नेमकं. डोंगर चढायला होते भाई. जवळपास 20 मिनिटं झालं मी डोंगर चढालो आणि मला कुठंच गावलेलं नाही. पण आता प्लेनला आलोय वरती. ना 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 इहू ओहो आई शपथ बाई फाटली पण मजा आली यार. पूर्ण प्लेन आहे बाई पूर्ण प्लेन. खालच्या साईडला एक मोकळा रोड दिसायला लागलाय. तर त्या रोडवरती जाऊया आपण. आपल्याला घावते का काय बघूया. त्या मामाने सांगितल्याप्रमाणे पूर्ण वरती पठार जे मोकळं दिसेल त्यानंतर तिकडे जायला लागेल. म्हणजे तिथूनच आपल्याला सांगितले ह्या डोंगरावर.
ओ आई ओ हा. आई. आता नेमकं इकडं जायचं आहे का इकडं जायचं आहे हेच मला कळण झालं. चला इकडे जाऊ. इकडे काय गावते का बघू आपण. इकडच्या साईडला मला काही दिसन झाले पण रोड वाटे गेल्या मला काही सुद्धा दिसन झाले. काय आहे नेमकं इकडे काही कोटलिंग गावते का नाही मला काय गॅरंटी काय काय वाटत झाल्या नाही यार. काय मला काय गावून झाली बाई. रस्ता मला दिसन झालाय मला काय वाटत नाही. आता मला परत जायला लागणार. अरे लोकलवाल्याने जरा मला वाटते काहीतरी लावावं बोर्ड बीड काहीतरी लावावं नाहीतर खून कुठली तर लावावी. पण इथं काहीच नाही काहीच लावलेलं नाही त्यांनी. हे चुकीचं झाले. आलोय तर खरं एका साईडला जाऊन आलो मी. आता दुसऱ्या साईडला निघाले तरी मला गावून झाले. बघूया आता दुसऱ्या साईडला जर का असलं तर ठीक नाही तर मग आपल्याला जायला लागल इथून. मारुतीराया बघ की बाबा कुठं आहे जरा सांग की वाट दाव की. आज खरं आपला व्यायाम मात्र व्यायाम झालाय काय पण म्हणा. जोरात झाला व्यायाम. मी वरून खाली आलो खाली पण बघितलं इकडचं जाऊन तरी मला काही सापडलेलं नाही. आता त्या साईडला निघालो तिकडच्या साईडला. तिकडच्या साईडला जर का सापडलं तर ठीक. मी खूप ओढाकलं पण मला काही गावलं नाही. पण आता बरोबर डोंगरात आलोय मी तर मला इथून का नाही इथून माणसं दिसायला लागलेत. हे बघा हे कापणारी माणसं दिसायला लागलेत. गवती चारा कापायला लागलेत तर मी त्यांना हाका मारा लावली. आता बघूया त्यांच्यापेक्षा हाक जाते का माझी. ओ मामा कोटलिंग कोटलिंग कुठं आहे कोटलिंग. तिकडे जाय पाहिजे. कुठं 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 जायचं नेमकं. तिकडे जायचं अजून किती लांब आहे. तिकडं आहे वय भाई. मी डोंगरावरून भाई खाली हाक मारा लागली माणसासनी. किंवा मला सांगा नेमकं कुठं आहे. मी तिकडून इकडं आलोय आणि आता मला परत तिकडे जाय. आ नाही यार हट. आता आता मी पळत जायचा प्रयत्न करावा. आता मी पळत जाणार आहे कारण पर्याय नाही. ऍडव्हेंचर लाईफ मध्ये जरासा ऍडव्हेंचर पाहिजे ना. नाही सुट्टी नाही. हा भावान लिटरली सांगतो लय भावान फिरलो पूर्ण डोंगर पालता पालता गाठला बाई. पण मला कोटलिंग काय सापडलेलं नाही. पण आपण सुट्टी द्यायची नाही. इथून बघितल्याशिवाय भावान मी परत जाणार नाही. काही पण होते किती पण वेळ लागू दे. त्यांनी मला सांगितले पठारावरनं चालत जायचं दुसरीकडे कुठं जायचं नाही. मी खाली जाऊन आलोय परत पलीकडे खाली उतरलो परत तिकडे मागं पण जाऊन आलो आणि आता स्ट्रेट चाललोय. हे बघा ओके अशा भागात आलोय आपण. ऍडव्हेंचर म्हणजे ऍडव्हेंचर झाले माझं. पूर्ण चिखल आहे. इथून लॉटते म्हशी गेलेत पण नेमकं हाय कुठं पट्टार हेच कळण झाले. हा पाहून मोकळ्या पट्टारावर पण आलो इथं पण मला काही दिसणं झाले. पाहून मला वाटते मी बेर गिल्स चालू कारण मला गावानं झाले कुठली कुठं आहे बरोबर. नुसतं लागलोय फिराय डोंगराव. नेमकी गुफा आहे कुठे हेच कळण झाले. हुडकाय लागली जवळपास 6 तास झालं मी हुडकाय लागली तरी मला गुफा गावून झाली. विषय असा झालाय की भावानं मी फिरलो सगळीकडे फिरलो पण त्या मामांच्या ऐकण्यानुसार मला असं वाटतंय की बाबा ही जी झाडं तुम्हाला दिसतात त्या झाडांच्या आतमध्ये पलीकडच्या साईडला असेल ती गुफा असं मला वाटतंय. कारण मी पुढे जाऊन बघितलं तर एक आतमध्ये एक खोल अशी बोगदा टाईप दिसायला लागली मला वाटतं हेच असणार आहे ते. पण मज्जा आली खूप.
ट्रॅकलिंग हुडकायला तर टाइम लागला, पण डोंगर प्रवास माझा एकदम खतरनाक झाला. ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात एकदम मस्त वाटलं खरं मला, जोरात. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो.